आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। शासनाला काही विनंती केली होती, जे शब्द मी विधानसभेच्या निवडणुकीला दिले होते ते शब्द पूर्ण करतोय। दलित वस्तीमध्ये जवळपास 85 लाख रुपये आपण विटा शहरासाठी आपण त्या रस्त्यांसाठी आणलेत। त्यामध्ये हे 3 प्रमुख रस्ते आहेत। त्या रस्त्यांचं पत्र मी तुम्हाला त्याची प्रशासकीय मान्यता उद्या परवाशी करून देऊन जाईल। नगरोत्थानमधून जवळपास 2.5 कोटी रुपये मी या शहरासाठी मंजूर करून आणले होते। त्यात 8 कामं, 8 कामाचं मी त्यात उल्लेख नाही, काही कामं 15-20 लाखाचे त्याचा उल्लेख मी काही करणार नाही। पण प्रभाग क्रमांक 6 मधील शाशिक रोड मस्जिद ते प्रकाश विठ्ठल निवास रस्ता ते गटर बंदिस्त करणे आणि रस्ता करणे 30 परत, म्हणजे खराब तर टाकल्यामुळे उंच झालं आणि गटरची साईज खूप लहान आहे, तर बंदिस्त गटर करणे आणि रस्ता करणे याला आपण 80 लाख रुपये आणलेले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये घरकुल परिसरामध्ये अत्यंत वाईट अवस्था, म्हणजे वड्या त्या आपल्या तलावाचं पाणी सुद्धा त्या घरकुलापर्यंत येत असतं। तर तिथं आपण पर्यटनमधून पैसे धरले होते, पर्यटनमधून तिथं आपण एक रिटर्निंग वॉल करतोय जेणेकरून ते पाणी आत येऊ नये आणि आतली परिसर स्वच्छता राहावी यासाठी कॉन्क्रीट करून जे रस्ते करण्यासंदर्भामध्ये आपण तिथं जवळपास 60 लाख रुपये आणले। आणि बजरंग नगरमध्ये अंतर्गत गटरांची फार वाईट बिकट अवस्था आहे, त्या लोकांची तर मागणी असेल तिथं आपण 30 लाख रुपये आणले आणि बाकीचे काही काम आहे असे 2.5 कोटी रुपये आपण डिक्रीजून घेतलेले आहेत। आणि लोकशाही अण्णाभाऊसाठी नागरी वर्ष सुधारण्याच्या अंतर्गत मी विनंती केली त्याप्रमाणे 1,60 लाख रुपये मला त्यातून शासनानं मंजूर केले आहेत। मी अण्णाभाऊसाठींच्या जयंती दिवशी सगळ्या लोकांना मी माझा शब्द दिला होता की त्या ठिकाणी पुतळा उभा करता। मी बरेच वर्ष झालं बघतोय, आपण अण्णाभाऊसाठींच्या जयंतीनिमित्त जातो आणि दुर्दैवानं ते सगळं तिथं असताना पण फक्त फोटो उभा करायचा आणि ते फोटोला हार घालून आपण जयंती साजरी करतो, तर ते योग्य नाही असं माझं मत आहे। तिथं चबुतरा बांधण्यासाठी 20 लाख रुपये आपण दलित वस्तीच्या निधून आपण घेतलेले आहेत आणि फक्त पुतळा उभा करून तिथं काम होणार नाही, तिथं सुद्धा एक सभागृह असावं, तिथं अभ्यासिका असावी मुलांचा अभ्यास करण्यासाठी किंवा काही कार्यक्रम घेण्यासंदर्भात तिथं सभागृह असून त्या सभागृहाला 40 लाख रुपये आपण त्या सभागृहावर त्याच ठिकाणी तिथं जागा आहे त्याचं सगळं एस्टिमेट त्याचं 40 लाख रुपये आपण मंजूर केले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये डॉक्टर कुलकर्णींचं हॉस्पिटल जे आता शेवटपर्यंत रस्त्याचं फार बिकट अवस्था आहे, तिथं गटर रस्ते व्हावे म्हणून 70 लाख रुपये आपण त्या कामासाठी दिलेत। आणि बाकीची कामं छोटी छोटी कामं, कुणाला 10 लाखाचं आहे, कुणाला 15 लाखाचं आहे, ती कामं वाचून वेळ घालून असं 1.5 कोटी रुपये 14,95 लाख रुपये आपण आज त्या शहरासाठी मंजूर करून आणलेले आहेत। जे अन्यायकारक करवाढ झाली होती ती करवाढ स्थगितीचा आपण या ठिकाणी निर्णय केलेला आहे। आणि मी विधानसभेच्या आधीही हे गाव आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे, तालुका प्लेस आहे आणि ते गाव महत्वाचं आहे। या गावाला न्याय देण्याची भूमिका असावी, गाव चांगला असावं, गावाला येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत। 2 नॅशनल हायवे झाले, मी आता वेजेगाव मोठा करून घेतला, विटा लेंगरे मोठा होतोय, विटा पारे मोठा होतोय, भविष्यामध्ये हॅममधून विटा वाळवणी सुद्धा आपण 7.5-8 मीटर रस्ता मोठा करतोय। हे गावात येणारे सगळे रस्ते मोठे होतात, गावातले रस्ते प्रशस्त असावे, गटारी व्यवस्थित असाव्या, या सगळ्या भूमिका घेऊन मी जे शब्द दिले होते ते सगळे शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहेत। आणि एक जनता दरबार मी घेतला होता, त्या जनता दरबारामध्ये ज्या लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या, ज्या भौतिक कामांच्या नव्हत्या, त्या बऱ्याचशा आम्ही प्रशासकीय लेवलवरती त्या प्रशासकीय त्या 10% जे प्रशासकीय कामं होती ती तिथं संपून दिली होती। पण ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये ह्या 14.5-15 कोटीमध्ये त्या जनता दलामध्ये माझ्यापर्यंत आलेल्या 65 ते 70% तक्रारी त्यांचं निरसन करण्याची जबाबदारी या 15 कोटीच्या जिल्ह्यामध्ये जेवढे लोक माझ्यापर्यंत पोहोचले त्या सगळ्या लोकांचं काम करून देण्याची जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे। माझा जनता दरबार काय फक्त याच्यासाठी नव्हता, मी थोडं वाट बघत होतो आणि मला ते पैसे उपलब्ध झाल्यानंतर त्या 65 ते 70% लोकांचं काम या जनता दरबारमध्ये माझ्यापर्यंत आलेल्या अडचणी आपण पूर्ण केले। त्या मतदारसंघामध्ये ह्या तालुक्याच्या सगळ्या समाजाच्या जनतेला, सगळ्या लोकांना, सगळ्या धर्माच्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। अगदी आज तुम्ही बघितलं तर आज मुस्लिम समाजासाठी आपण एक शादीखाना व्हावा त्याचा 80 लाख रुपयाचं टेंडर आज झालं।
आता सगळे समाजासाठी आपण अभ्यास करतोय, पुतळा करतोय, लिंगायत समाजाला आपण त्या ठिकाणी त्यांचं मनमतमध्ये सभा होते. असं ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे मागणी केली त्या सगळ्या लोकांचं आपण त्या ठिकाणी काम करतोय, खाऊगल्ली करतोय, ज्येष्ठांसाठी भरमळा केंद्र करतोय. हे गाव हे शहर आयडियल असावं यासाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याची भूमिका घेऊन आपण या शहरामध्ये काम करतोय. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.